नाही, वाळू प्रत्येक तालुक्याला जप्त आहे ना. वाळू जप्त आहे मोठ्या प्रमाणात. रात्री वाहतूक वाहतोय. मी तुम्हाला 2-3 दिवस झाले व्हिडिओ पण टाकून राहिलेले की रात्री किती मोठ्या प्रमाणात. आज के डेटमध्ये आपल्याला माहिती आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये वाळूच्या संदर्भात मॅक्सिमम कारवाई करण्यात आलेली आहे. या संदर्भात का यदि आपण लक्ष दिलं तो मॅक्सिमम गाडी आपण जप्त केले, मॅक्सिमम वाळूचे साठा आपण जप्त केले, प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स आपण मोठ्या प्रमाणात घेतले, ब्रीच ऑफ बॉन्डचे केसेस केले, हद्दपार केले आणि MPDAपर्यंत पण आपण कारवाई केली. आणि काही लोकांवर ज्यावेळी ते वेळोवेळी गुन्हेगार म्हणून सापडले, मोकोका पण आदरणीय पोलीस महानिरीक्षक महोदयांनी त्याच्यामध्ये आदेश केलेला आहे. या सगळ्या गोष्टीच्या लक्षात घेता म्हणजे स्ट्रिक्ट कारवाई आपण वाळूच्या संदर्भात केलेलं आहे, याच्याबद्दल येणे. परंतु आपल्याकडे आज के डेटमध्ये पण मोठ्या प्रमाणात आपले पथक जो आहे आपण त्या ठिकाणी तैनात करतो. महसूल विभाग असेल, पोलीसचे ऑलमोस्ट 39 वाहन नाईट राऊंड्समध्ये असतो. 220 आपण मोबाईल पथक DPDCच्या माध्यमातून दिलेलं आहे आणि अजून 22 वाहन आपण पोलीस विभागाला देणार आहे. 2 वाहन इतर पॅरापोलीस विभागांना जाणार आहे. तर या सगळ्या गोष्टीच्या लक्षात घेता आपली पोलीस पेट्रोलिंग जो आहे 112मध्ये रिस्पॉन्स टाईम असेल ते खूपच सुधारलेली आहे. आणि प्रत्येक तालुक्यामध्ये जो ॲटलिस्ट जो गिरणा पूर्णा हे जो 2 काठावरचे जो तालुके आहेत त्या ठिकाणी आपले प्रति रात्री आपलं विभिन्न पथक असतो. कारवाई पण दर रात्री असतो. परंतु 100% वाळू वाहतुकीवर बंदी झाली आहे की नाही याच्याबद्दल विभिन्न प्रकारचे हे आहे. आपण जसे फोटो पाठवला त्या गाडी आपण डिटेक्ट करण्याचा पण प्रयत्न करतो. फिर असं असतो की 1 नाही 2 गाडी होते, 1 पकडलं, 1 गाडी सापडलं नाही. या सगळ्या गोष्टी पण लक्ष देतो. या संदर्भामध्ये कारवाई पण झालेली आहे, अधिकाऱ्यांवर हल्ला पण झालेली आहे. एव्हरी डे काही ना काही याच्यामध्ये कारवाई चालू आहे. जसे मी तुम्हाला म्हटलं की आपल्याकडे मोठ्या प्रमाणात गौण खरीज वसुली झालेली आहे. आणि उसका मूल कारण आहे की याच्यामध्ये मोठे विभागाचे काही थकीत फंड्स पण आहे. परंतु 100% टार्गेट अचीवमेंटमध्ये मोठा वाटा हे वाळूची जप्तीचा आहे. तर हे सगळे गोष्टी ऑक्शनिंग आपण केलेलं आहे. लोकांची जप्त करून पेपर नोटीस देऊन ऑक्शन या आर्थिक वर्षात करण्यात आलेलं आहे. मेहनत पूर्ण झालेली आहे. रिझल्ट म्हणजे 100%च्या जवळ गेलेला, 100% नसेल ते योग्य म्हणजे हा तुमच्या विश्लेषण असू शकतं. परंतु प्रयत्न यही आहे की मॅक्सिमम आपल्याला हे करायचं. त्या दिवस एक लीडिंग पेपरनी बातमी छापलं की काही 20-25 ट्रॅक्टर्स 20-22 ट्रॅक्टर्स होते जागेवर. बट मागच्या वर्षी जो त्या सेम पेपरनी सेम लोकेशनची बातमी टाकली होती त्या अराऊंड 35 ट्रॅक्टर्स होते. तर त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 33% घट आहे. परंतु त्यामध्ये इमिडिएट आपण FIR केला, त्याच्यामध्ये काही ट्रॅक्टर्स इमिडिएटली जप्ती केली, त्याच्यामध्ये इमिडिएट कारवाई आपल्याकडून झाला. आणि या सगळ्या गोष्टी प्रोॲक्टिव्ह ॲक्शन वाळूच्या संदर्भात आपण घेतो आहे. महसूल विभाग घेत आहे, पोलीस विभाग पण घेत आहे. वही प्रयत्न आहे की याच्यामध्ये कसं आपण अजून सुरळीतता आणू शकतो, अजून आपली इफेक्टिव्हली वाढ करू शकतो आणि अजून या तक्रारीमध्ये आपण घट करू शकतो.